सोसायटीला 2 वेळा रिपेरिंग केलेली आहे। आता हे तिसरं दर किती वर्ष जुनी आहे इमारत ही ती 40 वर्षाची असेल। 40 वर्ष आहे। हां, म्हणजे ते मला वाटते हे जे 2000 नाही ते 40 वर्षापूर्वीचीच आहे ते। 40 वर्ष हे सगळं तेच आहेत सगळे। किती वेळा प्लास्टर तुटलेले आहे? 205 चं परत स्लॅब कोसळलेला असं नाही 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी प्लास्टरच आहे। स्लॅब कुठलाचाही कोसळलेला नाही। स्लॅब कोसळणं म्हणजे बिल्डिंगचं पूर्ण हे होतं। त्यावेळेला फक्त प्लास्टरच कोसळले आहे हे। आणि त्यावेळेला त्यांनी त्या मालकाला बोलावून घेऊन त्यावेळेला मी त्याला सांगितलं होतं। आपण जे स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? कोण स्ट्रक्चर ऑडिट केलं त्याने? ते योगेश पटेल म्हणून आहेत साहेब, योगेश पटेल। आणि ते रजिस्टर आहेत मुन्सिपाल्टीमध्ये। कधी त्याने ऑडिट केलं आणि काय सांगितलं? 28/6/2000 आता 25ला 6व्या महिन्यातच केलं आहे। काय सांगितलं? 3 महिने त्याच्यात सांगितले तुम्ही जे हे दिलेले आहेत म्हणजे सूचना केलेली आहेत ते रिपेरिंग करा। पावसाळ्यामुळे रिपेरिंग केलेलं नव्हतं, आता आम्ही रिपेरिंग करायला घेतलंय। काय सांगा, सोसायटीची हालत कशी आहे? तुमच्या घरचाही स्लॅब म्हणजे प्लास्टर कोसळलेला होता। माझ्या घरचंच नाही आहे। या सोसायटीमध्ये जवळजवळ 8 ते 10 घरातले स्लॅब असे पडलेले आहेत आणि याला बराच वेळ झालेला आहे। तुम्ही आता राहता एकदम जीवघेण्याच्यामध्ये राहता, कसं काय? मग राहायचं कुठे? घरातच राहावं लागणार ना, बाहेर तर राहू नाही शकत। भीती नाही वाटत तुम्हाला? भीती वाटते ना, भीती वाटते, काय करणार पण। आणि आज पण पडलंय, तुम्ही ते बघितलं आहे। आज दोघांना पण इंजर्ड झाले, 2 जण। सेकंड फ्लोअरला 205 नंबरच्या फ्लॅटमधला स्लॅब पडलाय, म्हणजे प्लास्टर कोसळलं आहे तिथं। कंप्लीट केली? किती वर्षापासून राहता तुम्ही? मी इथे 40 वर्षापासून राहतो। 40 वर्षापासून रिपेअरिंग वगैरे काय झाले? 2दा झालाय। रिनोव्हेशनचं काम केलं आहे बिल्डिंगमध्ये, पण त्याला पण आता रिनोव्हेशन लॉकडाऊनच्या वेळेस केलेलं, त्यानंतर पण हे सगळं स्लॅब्स वगैरे पडत आहेत। किती इमारती आहेत? बिल्डिंग किती आहेत? रूम किती आहेत? इथे नियरली 29 फ्लॅट्स आहेत आणि बाकीचे शॉप्स आहेत। त्याच्यामध्ये किती जणांचे स्लॅब प्लास्टर कोसळले? जवळजवळ 8 ते 10 जणांचे स्लॅब पडले प्लास्टर। येस। काय वाटतं तुम्हाला, हे वाटते का याच्यामध्ये राहायला बिल्डिंग कधी? आम्ही रिडेव्हलपमेंटची वाट बघतोय। कन्व्हिन्स केलं, सोसायटी जर कन्व्हिन्स करेल आणि रिडेव्हलपमेंटला जाईल, आम्ही त्याची वाट बघतोय। आता एवढी आमची परिस्थिती नाही का आम्ही नवीन फ्लॅट कुठे घेऊ शकतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।